जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. 2 दिवसाचा व्हिडिओ आहे हा. होळी आणि रंगपंचमी. तर होळीची सुरुवात संध्याकाळी 5-5:30 वाजेपासून सुरुवात होऊन जाते, म्हणजे तयारी. कारण अगोदर तो थोडासा खड्डा, त्याच्यानंतर हे एरण, कडुलिंबाचं ज्या फांद्या आहेत त्या. होळीमध्ये आता पैसे टाकतात. अगोदर जे आदले असायचे ते टाकायचे. माझ्या बाबांकडे आहे तो, पण आता सगळे 1 रुपया 2 रुपये जे काही असतील चिल्लर तेच टाकतात. आणि त्यानंतर यांनी होळी तयार केली. तर ज्या काही छोट्या छोट्या काड्या आहेत त्या झाडाची जी छाटणी होते वर्षभर, तर त्याच्या शक्यतोवर आम्ही ठेवूनच देतो. म्हणजे होळीलाही कामा येतात आणि उन्हाळ्यामध्ये जे वाळवण आहे ते सुद्धा तयार करायला त्याचा उपयोग होतो. त्यांचं तिकडे होळीची तयारी चालू आहे, माझी इकडे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. नैवेद्य अगोदरच करून घेतला, कारण स्वयंपाकाला किती वेळ लागतो त्याच्यानुसार नैवेद्याचं असतं. अगोदर करून घेतला म्हणजे टेन्शन राहत नाही. तर 5 दिवे जे काही आहे होळीचं ते सर्व केलेलं होतं. आणि इकडे आता ताट सुद्धा काढत होते मी. होळीच्या ज्या काही पद्धती आहे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या असू शकतात. नैवेद्य ते जे काही सर्व आहे ते हे काय म्हणतात, ते वेस बदलले की पद्धत बदलते, त्या पद्धतीने असू शकतात. तर प्रत्येक भागातल्या पद्धती वेगळ्या असू शकतात. जे काही दिवे केलेले होते ते होळीच्या समोर एका कागदावर ठेवले. त्यांनी होळी प्रज्वलित केली आणि त्यानंतर होळीची पूजा केली आम्ही. तर 2-3 घरातून अशी पूजा होते. शेजारच्या ताई यावेळेस इथे नव्हत्या, त्याच्यामुळे आम्ही एकटंच होतो. आणि बाकीच्या काही या बाजूला होळी होती, काही मागच्या बाजूला होती. आणि आमची तिघांची पूजा झाली आणि रिची सोबतच असतो बाहेर. शेकून राहिले. थंडी वाजून राहिली. सगळं कुठेतरी बसतात आता या सगळ्याच्या सगळ्या काही. तिकडे जात ते पटांगला काय ना किती चाललं, जेव्हा पाहिजे तेव्हा एक दिसत नाही. काय असं तिची ते वाजून राहिलं तर भीती वाटून राहिली, म्हणून बसलं. ते नाही ती बसणार आहे का तिची. ही त्या झाडाच्या मागे गेली, सोनसुंदरी शोधणं चालली. आता आली. कुठे गेली का रे? आवाज येऊन राहिला तिची. शोध काय कुठे जा तिकडे दे काय कुठे जा. एका ताईची एक कमेंट रोज येते, सोनसुंदरी चावली काय करा. दवाखान्यात असल्याशिवाय थोडी इलाज असणार त्याच्यावर. सांगितलं मी कमेंटमध्ये, पण कदाचित काही वाचता नसतील. ऋषी इकडे बघ, ऋषी इकडे बघ. अरे ऋषी इकडे बघ. अरे वा 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 वा, किती छान दिसून राहिला ऋषी आज. कोणाचा घ्यायचा सांग. ईश्वरीच्या माझ्या. ईश्वरी आहे काही. ईश्वरी आहे. तुझ्या काय टाकायचं दे रे 2 मिनिटं. रिचिल कलर नाही लावला, जर सकाळच लावेल श्रेयाला. हा, ऋषी सोबत रिचिल मामाचा नातू आहे. त्या 2 नाती. हे बाय रिची बाहेर आहे ना. श्रेयाला इकडे पाहिजे ना.
फोटो नाही व्हिडिओ काढ राहिले ओय समृद्धी कलर दे आणि जी आमची होळी आहे बायांची दरवर्षी नसते. एखाद्या वेळेस एखादी बाहेर निघाली आणि एकदा सुरू झाली की मग सुरू होते ती. आणि जर एखादीनं सुरू नाही केलं तर ती तशीच राहते. असं काही ठरलेलं नसतं की दरवर्षी आम्ही होळी साजरी करतोच. बाया मुलांची माणसांची तर असतेच. कलर लावलं लोकांनी ते व्हाईट सर्वात अगोदर रिचीला आंघोळ घातली. कारण रिचीला रंग नाही लावला आम्ही, पण मुलांनी जो बाहेर फेकला तेव्हा तो गेटच्या जवळच होता, तर त्याच्या अंगावर थोडी असं उडल्यासारखा झाला होता आणि त्याच्याचमुळे पहिली रिचीला आंघोळ घालून घेतली. त्याच्यानंतर बाकीचं तर होळीच्या दिवशी या रंगपंचमीच्या दिवसभर पहिले सुरुवात उशिरा होती, त्यानंतर दिवसभरच कामं चालतात. तर याच पद्धतीने या 2 दिवसाचा व्हिडिओ इथे शूट केलेला होता मी. तुम्हाला कसा वाटला? होळीची डिटेलमध्ये माहिती अगोदरच्या 2-3 व्हिडिओमध्ये 2-3 वर्ष झाले टाकलेली आहे, त्याच्यामुळे यावर्षी काही डिटेलमधली माहिती काही केली नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.